मिरज पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड बिनविरोध. राणी भोरे आणि ललिता शेजू यांची निवड. मिरज पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड बिनविरोध झाली आहे. सभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राणी भोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तर उपसभापती पदासाठी शिवसेनेच्या ललिता शेजू यांनी अर्ज दाखल केला होता. दोन्ही पदांसाठी अन्य कोणताही अर्ज दाखल न झाल्याने राणी भोरे यांची सभापतीपदी आणि ललिता शेजू यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना भाजपचे नेते संजय काका पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, निवडणुकीसाठी आमच्या बापापर्यंत पोहोचण्याची यांची मजल झाली, त्यामुळे आम्हालाही आमचा हिसका दाखवावा लागला. मिरज पंचायत समितीतील या बिनविरोध निवडीमुळे सत्ताधारी आघाडीची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे मानले जात असून आगामी काळातील स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने या घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे. हिंगणं वाटायला लागलं आणि आमच्या सहकार्यांना मोठ्या राज्य मंत्रिमंडळातल्या काम करणाऱ्या मंत्र्यांना त्यांच्या बापापर्यंत पोहोचण्याची वेळ सुरू झाली. त्यामुळे हिसका दाखवण्याची वेळ ज्यावेळी आली त्यावेळी तो हिसका दाखवला. आमच्या सहकाऱ्यांच्या नेत्यांच्या बापापर्यंत जाऊन राजकारण सुलभ होणार नाही हे पुन्हा मिरज पंचायत समितीच्या निवडणुकीनं दाखवून दिलं. आमचे ज्येष्ठ सहकारी सुरेश भाऊ आहेत, निशिकांत दादा आहेत, पलीकडे आमचे बजरंग भाऊ आहेत. सगळ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पुन्हा ही निवडणूक झाली. निवडणुकीला त्यांनी अर्ज भरला नाही, बहिष्कृत म्हणून या ठिकाणी त्यांनी काही भूमिका घेतलेली दिसती. पण सत्ता बदल हा घडू शकतो. कोण कुठं आहे याच्यापेक्षा माणसं कोणाबरोबर आहेत हे पुन्हा या निमित्तानं दिसून आलेलं आहे. जर वर महायुती असेल तर खाली महायुती नांदली पाहिजे, त्या पद्धतीने आपण करायला पाहिजे या दृष्टिकोनातून सगळ्यांनी विचार केला. आणि आज हा निकाल बिनविरोध, ही पहिली असेल पंचायत समिती की ही बिनविरोध होती, सभापती उपसभापती. त्यावरून विरोधकांनी समजून द्यायला पाहिजे की आता परिस्थिती काय झालेली आहे. काकानं सांगितल्या पद्धतीनं निश्चितच आम्ही आमची बाउंड्री किंवा आमचं काही सोडून आम्ही जायचा प्रयत्न कधीच केला नाही. पण तुम्ही जर सोडून चालला तर आम्ही त्या मार्गानंच आम्ही पण जाऊ, हे आम्हाला सांगायचं आहे.